तर मूलतः गुरुमंदिरच्या प्रभागामध्ये स्वामींच्या 4 मूळ पादुका आहेत आपल्याकडे. 4 पादुका आहेत. 4 मूळ पादुका आहेत. तर स्वामींचे पादुका आता पण अक्कलकोट मध्ये आहेत का? हो. कुठे? आपल्या गुरुमंदिर नावाची जी जागा आहे ती अत्यंत महत्वाची जागा आहे, कारण ती जागा त्याची निवड स्वामींनी केलेली आहे. आणि समाधीच्या काही दिवस आधी बाळप्पा महाराजांना त्यांनी दर्शन दिलं आणि जेव्हा गुरुपीठात उत्तरायित्व बनवलं की तुम्ही आजपासून आमचे आध्यात्मिक उत्तराधिकारी आहात म्हणून, तेव्हा त्यांना स्वतःच्या पादुका दिलेल्या आहेत प्रसाद स्वरूपामध्ये. जसे भरताला प्रभू श्रीरामाने पादुका दिल्या की आमचं प्रतिकात्मक स्वरूप ह्या पादुकांमध्ये आहे, आमचं तेजच जणू ह्या पादुकांमध्ये आज उतरलेलं आहे आणि या पादुकांच्या माध्यमातून धर्मकार्य उभं कर अशी आज्ञा त्यांना दिलेली आहे. त्यामुळे स्वामींच्या प्रसादिक वस्तू जर म्हणलं तर गुरुमंदिरात आपल्याकडे सगळ्याच आहेत. म्हणजे त्यांच्याकडे आपण चित्रामध्ये जो एकमुखी रुद्राक्ष गळ्यात बघतो त्यांच्या तो, हातात श्री स्वामी समर्थ लिहिलेली अंगठी आहे ती, त्यांचा दंड, कमंडलू, छाटी, हे सगळ्या ज्या काही त्यांच्या निज वस्तू आहेत पादुका सगळ्याच गुरुमंदिरमध्ये विराजमान आहेत. म्हणजे स्वामींनी घातलेले ते त्यावेळेसची आता पण आहे. मूळ त्यांच्या वापरातल्या ज्या काही ज्या वस्तू होत्या ज्या त्यांनी बाळप्पा महाराजांना प्रसाद म्हणून दिल्या, त्याबरोबर अनेक पुढच्या काळामध्ये अनेक ठिकाणून स्वामींच्या आपल्याला पादुका लोकांनी आणून तिथे विराजमान केलेल्या आहेत. मूलतः गुरुमंदिरच्या प्रभागामध्ये स्वामींच्या 4 मूळ पादुका आहेत आपल्याकडे. 4 पादुका आहेत. 4 मूळ पादुका आहेत.